मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, बऱ्याचशा मुलांना अजून लागायच्या आहेत। मुलं घरी म्हटल्यानंतर त्यांना अधीमधी सारखंच काही ना काही खायचं असतं। त्यांना चपाती भाकरी खाऊशी वाटत नाही किंवा एकदा खाल्ली तर ते पुन्हा पुन्हा चपाती भाकरी खात नाहीत। तर मुलांना मधल्या वेळेमध्ये नाश्त्यासाठी आपण झटपट तयार होणारा स्नॅक्स बनवत आहोत। त्यासाठी एका प्लेटमध्ये चौकोनी आकारामध्ये मोठा मोठा चिरलेला कांदा घातला, सोबतच चौकोनी आकारामध्ये चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची आणि इथं पाव वाटी इतकं स्वीटकॉर्न घेतलेला आहे। या सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथं मी पाव वाटीच्या प्रमाणामध्ये या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। घेतलेले चारही प्रकारचे व्हेजिटेबल्स आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते। तोपर्यंत इथं मी 2 ब्रेड घेतलेले आहेत। इथं मी व्हाईट रंगाचे ब्रेड घेतलेले आहेत, ब्राऊन ब्रेड वापरले तरीही चालू शकतं। आता ब्रेडवरती आवडीनुसार आपल्याला सॉस घालायचा आहे। इथं मी पिझ्झा सॉस वापरत आहे, साधा सॉस वापरला तरीही चालू शकतं। त्याचबरोबर आपल्याला मेयोनीज घालायचा आहे। आवडीनुसार तुम्ही इथं बघा सॉसचा आणि मेयोनीजचा वापर करू शकता। दोन्ही ब्रेडवरती वरच्या बाजूने याला आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती आपल्याला आवडीनुसार चीज घालायचा आहे। चीजचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये करू शकता। इथं मी मोझरेला चीज वापरत आहे, हवं असल्यास तुम्ही साधं चीज वापरलं तरीही चालू शकतं। या स्नॅक्समध्ये मी चीजचा वापर आहे तो थोडासा जास्त केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचा वापर करू शकता। चीज याच्यावरती पसरून घेतल्यानंतर आपण जे चिरून आणि मिक्स करून घेतलेले व्हेजिटेबल होते ते देखील आपल्याला याच्यावरती पसरून घ्यायचे आहेत। आवडीनुसार याच्यावरती व्हेजिटेबल्स घालायचे आहेत। याच्यावरती मी व्हेजिटेबल देखील भरपूर असे घातलेले आहेत। त्यानंतर बघा याच्यावरती मी पुन्हा एकदा मोझरेला चीज घालत आहे। आता इथं चीज आहे ते मी थोडंसं मापातच घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचा वापर करू शकता। दोन्ही ब्रेडवरती इथं बघा व्हेजिटेबल चीज घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती काही फ्लेवर्स ॲड करायचे आहेत। याच्यावरती आपल्याला ऑर्गेनो आहे तो थोडासा भुरभुरून घ्यायचा आहे, याने आपल्या स्नॅक्सला टेस्ट छान येते। त्याचबरोबर आपल्याला याच्यावरती चिली फ्लेक्स देखील घालायचे आहेत। सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ देखील याच्यावरती थोडंसं भुरभुरून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मी अशा प्रकारचे प्लेट घेतलेले आहे। या प्लेटवरती मी बटर घातलेलं आहे। आता हे बटर आहे ते प्लेटला व्यवस्थित असं लावून घेते। त्यानंतर तयार करून घेतलेले हे ब्रेड आहेत ते मी या प्लेटमध्ये ठेवून देते। 2 ब्रेडसाठी ही प्लेट थोडीशी अपुरी पडत आहे, तरी देखील याला मी व्यवस्थित असं सेट करून घेतलं। त्यानंतर इथं गॅसवरती एक लो फ्लेमवरती कढई गरम करायला ठेवली, यामध्ये स्टँड ठेवलेलं होतं, याच्यामध्ये ही प्लेट ठेवून देते। त्यानंतर अगदी लो हीटवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी याला बेक करून घ्यायचं आहे। तर आज आपण बनवत आहोत मिनी ब्रेड पिझ्झा। हा पिझ्झा आहे त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही ओव्हनमध्ये देखील याला बेक करू शकता। तर ओव्हनमध्ये बेक न करता हा पिझ्झा कढईमध्ये बेक होण्यासाठी ठेवलेला आहे। कढईशिवाय आपण याला पॅनवरती देखील छान असं बेक करू शकतो। इथं बघा हा पिझ्झा आहे तो मी पॅनमध्ये बेक केलेला आहे, तो देखील छान असा क्रिस्पी झालेला आहे खालच्या बाजूने आणि वरून अगदी व्यवस्थित असे व्हेजिटेबल शिजलेले आहेत। नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बेक करत असताना त्याला थोडंसं बटर लावायचं, पिझ्झा ठेवायचा, झाकण ठेवून 4 मिनिटांसाठी याला बेक करायचं। बघा छान पिझ्झा तयार होतो, पण तळाला ब्रेड थोडंसं लागल्यासारखं होतं, जास्त नाही। पॅनमधला पिझ्झा आहे तो पटकन बेक होतो, पण कढईमधल्या पिझ्झ्याला थोडासा वेळ लागतो। गॅस वाचवायचा असेल तर तुम्ही पॅनवरती तो पिझ्झा बेक करू शकता। माझ्या मुलाला पिझ्झा खायची खूप घाई झालेली होती, त्यामुळे त्याला मी पॅनवरती एक पिझ्झा बेक करून दिला। 12 ते 15 मिनिटांमध्ये कढईमधला देखील पिझ्झा अगदी छान असा बेक झालेला आहे। यामधलं चीज देखील व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे, व्हेजिटेबल पण अगदी परफेक्ट असे शिजलेले आहेत। त्यानंतर मिनी ब्रेड पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे। बघता क्षणी खाऊसा वाटत आहे, इतका सुंदर दिसत आहे आणि खाण्यासाठी तर हा पिझ्झा अगदी टेस्टी लागतो। यामधला एक पिझ्झा मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा किती छान असा चीजी भरपूर व्हेजिटेबल घातलेला मिनी ब्रेड पिझ्झा तयार आहे। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा।